नमस्कार. आपल्या राशीचे अध्याक्षर सुद्धा भो, जा, जी, खी, खू, खे, खो, गा आणि गी या अध्याक्षरांपासून सुरू होत आहेत. तर आपली मकर रास आहे. खरं बघायला गेलात तर पृथ्वी तत्वाखाली येणारी ही रास शनीच्या आधिपत्याखाली येते. अत्यंत न्यायप्रिय आणि स्वतःला कायमच शांत ठेवणारी अशी ही रास आहे. यांच्या वाटेला तर कुणी जाऊ नये इतका मात्र मुळाचा माझा सल्ला असेल. खरं बघायला गेलात तर एखाद्याच्या वाटेला न जाणारे पण यांच्या वाटेमध्ये जर एखादा कुणी आला तर त्याला न सोडणारी अशी ही रास असते. बऱ्याच वेळेला धडधडीचे निर्णय घेणे सोबतच स्वतःबरोबर असणाऱ्या लोकांवरती अत्यंत रागराग करणे किंवा एखाद्या गोष्टीने अत्यंत पीडा जर यांना झाली तर त्या गोष्टीचं सोक्ष मोक्ष लागेपर्यंत स्वतःला त्रास करून घेणे हे मात्र यांच्या जीवनामध्ये सदोदित घडत असतं. अशा पद्धतीच्या गोष्टी यांच्या जीवनामध्ये घडू नये याच्याकरता शनिवारी मारुतीचं दर्शन घेणं यांच्याकरता लाभप्रद ठरतं. बऱ्याच वेळेला मारुतीचं दर्शन घेणं सुद्धा यांच्या जीवनामध्ये अत्यंत प्रभावशील ठरतं. बघूयात पुढची रास पुढच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.